हे पितरांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नम. ओम श्री कुलदेवताय नम. ओम श्री गुरुदेवताय नम. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. कैलास राना शिवचंद्रमौळी फनिद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास प्रदोष व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, आज सामान्य शैवांसाठी सोमप्रदोष व्रत आहे. आज सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 पौष कृष्ण पक्ष शके 1946 क्रोधी नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू. तेव्हा प्रदोष व्रताचे ठळक 13 नियम मी आपणास या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. पहिला नियम असा आहे की आजच्या सूर्योदयापासून प्रदोष काळीची मुख्य पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करायचा आहे. स्थानिक सूर्यास्ताच्या आधी व नंतर एक एक घटी म्हणजे प्रदोष काळ गणला जातो. एक घटी 24 मिनिटांची असते, हे लक्षात घ्या मित्रांनो. 24 आणि 24 48 मिनिटात आपली ही शिवलिंग पूजा संपन्न व्हायला हवी. दुसरा नियम मित्रांनो, उपवास काळात फळे व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे. तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात सेवन करू नका. तिसरा नियम, आपले शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी, षडाक्षरी वा शिवगायत्री शिवमंत्राचा जप माळेविना दिवसभर जपत राहा मित्रांनो. चौथा नियम मित्रांनो, काम, क्रोध, विषय व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा मित्रांनो. पाचवा नियम मित्रांनो, सायंकाळी प्रदोष काळी शुचिर्भूत होऊन शिवलिंग पूजा मंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधिवत रुद्राभिषेक युक्त करा मित्रांनो. भले ती या संस्कृत भाषेत असो, जर संस्कृत भाषा आपल्याला येत नसेल तर मातृभाषेत करा, मराठी भाषेत करा मित्रांनो. याचा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो. सहावा नियम मित्रांनो, किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राण प्रतिष्ठित शिवलिंग असेल, तसेच शास्त्रमान्य वास्तू व देवघर व देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा मित्रांनो. यावेळी लिंगाष्टक म्हणा, 108 शिव नामावलीचा उच्चार करून 1 वा 108 बेलपत्र शिवलिंगावर वाहा मित्रांनो. बेलपत्र हे चांगले असायला हवे, कुठेही छिद्र खराब झालेले नसावे मित्रांनो. मित्रांनो, यानंतर आरती, कापूर आरती करा, घालीन लोटांगण घ्या, जयघोष घ्या, मंत्र पुष्पांजली घ्या, राष्ट्रीय प्रार्थना घ्या, शेवटी क्षमा प्रार्थना अवश्य घ्या मित्रांनो. आणि अशी विधिवत पूजेची सांगता करा मित्रांनो. सातवा नियम, ब्राह्मण देवतांना विधिवत दान धर्म अवश्य करा. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, जानवेजोड, भस्मवडी, रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी अवश्य द्या मित्रांनो. आठवा नियम, गोरगरिबांना अन्न, वस्त्र व गरजेच्या वस्तू देखील अवश्य द्या मित्रांनो. नववा नियम, यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडायला बसा मित्रांनो. दहावा नियम, संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवगुणगान, भजन, कीर्तन करा मित्रांनो. 11वा नियम, शिवपाठ करा, शिवस्तुती व शिवमहिमा स्तोत्र पठण करा मित्रांनो. यानंतर मित्रांनो 12वा नियम, रात्रीच्या वेळी थोडी शिवध्यान धारणा देखील अवश्य करा मित्रांनो. 13वा आणि शेवटचा नियम असा आहे मित्रांनो, अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा. आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा, समृद्ध व्हा आणि शांतमय जीवन जगा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा
प्रदोष व्रतासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले मित्र परिवारासह शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.